मॅडम काय करताय? कशाची पानं आहेत? मॅडम, हे द्राक्षाची पानं देठं आहेत. आपल्याकडं द्राक्षाची पानं देठं ही चेकिंगला आलेली आहेत. सोलापूर जिल्ह्यातून माढा तालुक्यातून आपल्याकडे ही द्राक्षाची पानं आणि देठं चेकिंगला आलेली आहेत. बऱ्याच द्राक्ष बागायतदार बंधूंना वाटतं की पान देठ का परीक्षण करायचं, कारण आमचे व्हरायटी ठरलेले आहेत. त्याचबरोबर आमचे जे डोसेस आहेत, आमच्या फवारण्या आहेत, आमचे ड्रीप ॲप्लिकेशनचे काही जे नियोजन आहे ते पूर्णपणे आमचं सेट आहे, फिक्स आहे. पण तरीसुद्धा का देठ परीक्षण करायचं? आणि ज्या वेळेला स्टेजेस ह्या पुढं जातील तर त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की तिथं काय जास्त झालेलं आहे किंवा काय कमी पडलेलं आहे. आणि ह्या स्टेजला त्यावेळेला त्यांच्या लक्षात येतं की मी तरी भरपूर घातलं, ह्या खतं आहेत, ज्या काही फवारण्या आहेत किंवा जे काही ड्रीप ॲप्लिकेशन आहे सगळं मी व्यवस्थित दिलंय, तरी पण माझं पीक का चांगलेलं आलेलं नाही, तरी पण माझी जी द्राक्षाची पानं आहेत ती का पिवळी पडत आहेत. त्याचबरोबर जे मणी आहेत ते फुगत नाहीत, ग्लिझिंग मिळत नाही, शुगर कंटेंट आहे तो व्यवस्थित तिथं आपल्याला मिळत नाहीये. मग ह्या ज्या अडचणी आहेत ह्या त्यांना लगेच बघायला मिळत नाही. ह्या जसं स्टेज पुढं जाईल त्यावेळेला ह्या अडचणी त्यांच्या लक्षात येतात आणि त्यावेळेला ते पान देठ परीक्षणासाठी लॅबला पाठवतात. पण बऱ्याच शेतकरी बांधवांना वाटतं की पान देठ का परीक्षण करावं. तर आज मी सगळ्यात महत्त्वाचं सांगते की पान देठ परीक्षण का करावं. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपल्या पिकामध्ये, आपल्या पानामध्ये किती प्रमाणात अन्नद्रव्य उपलब्ध आहेत हे आपल्याला समजतं. त्याचबरोबर त्या उपलब्ध अन्नद्रव्यावरून खताची मात्रा किती आहे हे आपल्याला तिथं ठरवता येते. तसेच पिकाची जी वाढ आहे ती कितपत झालेली आहे त्या वाढीचा अंदाज आपल्याला तिथे लावता येतो. त्याचबरोबर जे काही संभाव्य रोग आहे किंवा कीड आहे ती तिथं लवकर आपल्या लक्षात येते. तसेच आपण ज्या वेळेला अन्नद्रव्य तिथं लक्षात येऊन त्या पद्धतीनं खतांची मात्रा ठरवतो तर त्यावेळेला तिथं जो काही एक्सेस खतांवरती होणारा खर्च आहे तो तिथं आपल्याला कमी करता येतो. त्यामुळं प्रत्येक शेतकरी बांधवांनी, फक्त द्राक्ष बागायतदार बंधूंनीच नव्हे तर प्रत्येक शेतकरी बांधवांनी आपल्या पिकांमधील पानांचं पान आणि देठ परीक्षण करून घेतलं पाहिजे.